तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय बीडमधील मोर्चा स्थळाकडे रवाना झालेले आहेत। आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या भावाने दिली आहे। संतोष देशमुखांसाठी बीडवासीय रस्त्यावर उतरलेत आणि यावेळेला त्यांचे भाऊ धनंजय देशमुख भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। देशमुखांचं कुटुंब बीड इथे होत असलेल्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। काल सुद्धा त्यांची मुलगी आणि मुलगा असे दोघंही सहभागी झाले होते। अत्यंत भावनिक वातावरणात संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन हे कुटुंबीय बीडकडे निघाले। काम करताना त्यांनी कसं कसं समाजाला घडवलं, स्वतःचा कधी विचार नाही केला, कुटुंबाचा विचार नाही केला। तर माणसासाठी जे माणूस आहे, माणसासाठी सगळं हे समाज उतरलाय आणि एकच सगळ्यांचं मागणं आहे की ह्या माणसाला न्याय भेटला पाहिजे। जे फरार आरोपी आहेत आता त्यांच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते त्यांची हत्या झाली असावी, ते त्यांनी सांगायचं आम्हाला काय झालंय ते त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं। आम्ही तर इथं तुमच्या समोर आहेत, आमच्या कुटुंबासोबत आहेत, आमच्या गावात आहेत, त्यांचा भाग आहे, त्यांनी सांगायचं काय झालंय ते स्पष्टीकरण ते त्यांनी द्यायचं। तर बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड फरार आहेत आणि पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। तर सीआयडी कडून वाल्मिक कराडच्या पत्नीसह त्याच्या बॉडीगार्डची सुद्धा कसून चौकशी करण्यात आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सुद्धा चौकशी झाल्याचं कळतंय। बीडमध्ये आज मूकमोर्चा निघतोय आणि याच्यामध्ये त्यांचे कुटुंबीय म्हणजे संतोष देशमुखांचे कुटुंबीय एकीकडे सहभागी होणार आहेत। तर या सगळ्याच्या तपासासंदर्भातले सुद्धा काही तपशील समोर येत आहेत। सीआयडी कडून वाल्मिक कराडच्या पत्नीसह बॉडीगार्डची सुद्धा चौकशी झालेली आहे। वाल्मिक कराड सध्याच्या क्षणाला फरार आहे, त्याचा शोध घेतला जातोय। या सगळ्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। तर भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार आहे। बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरू असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता। प्राजक्ता माळीचं नाव घेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती। त्यानंतर आता प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे। महिला आयोगाकडे तक्रार या विषयाची गांभीर्यानं घेतली जावी अशा पद्धतीनं त्यांनी मागणी केली आहे। ज्यांना आरोप केले त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाणार आहे। आज प्राजक्ता माळी यांच्याकडून पत्रकार परिषद घेतली जाईल अशी माहिती समजते।